सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीसंबंधीच्या सर्व बाबी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया निवडणूक आयोग म्हणजे काय. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. निवडणूक आयोग हे एक कायमस्वरूपी आणि स्वतंत्र असे आयोग आहे. 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. यामुळे 25 जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्रात 5 जुलै हा दिवस 2017 पासून राज्य मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. पंचायत, महानगरपालिका यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेतो. निवडणूक आयोगाची रचना. मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांना सहाय्य करण्यासाठी काही सहाय्यक निवडणूक आयुक्त असतात. सहाय्यक निवडणूक आयुक्तांची संख्या राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतात. 1993 पासून 2 सहाय्यक निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्तामध्ये नियुक्ती कशी केली जाते? 2023 मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एक कायदा केला तेव्हापासून निवडणूक आयुक्त एका समितीद्वारे निवडले जातात. ती समिती म्हणजेच PM, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि कॅबिनेट मिनिस्टर अपॉइंटेड बाय PM. निवडणूक आयोगाची राजीनामा पद्धत कशी आहे? मुख्य व सहाय्यक निवडणूक आयुक्तांना मुदतपूर्व राजीनामा द्यायचा असल्यास तो राष्ट्रपतींना सादर केला जातो. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे 2 ग्राउंडवर विशिष्ट बहुमताने आयुक्तांना काढू शकतात. एक म्हणजे प्रूव्ह मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. राज्यघटनेतील काही कलम. कलम 324 ते 329 भाग 15. कलम 324 नुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना केली. निवडणुकांचे परीक्षण आणि नियंत्रण निवडणूक आयोग करतो. कलम 325 नुसार संसदेच्या तथा राज्य विधिमंडळाच्या निवडणुका दरम्यान धर्म, वंश, जात, लिंग यावरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यास अपात्र ठरणार नाही. कलम 326 नुसार युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज म्हणजेच लोकसभा, राज्य विधानसभा निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे संपन्न होतील. 18 वर्षावरील प्रौढ भारतीय मतदान करण्यास पात्र असतील. 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले. कलम 327 नुसार संसदेच्या अथवा राज्य विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकाबाबत संसदेचा अधिकार म्हणजेच मतदार याद्या तयार करणे आणि निवडणूक क्षेत्रांचे परिसीमन करणे. कलम 328 नुसार राज्यांच्या विधिमंडळाच्या निवडणुकाबाबत तरतुदी करण्याचा त्याच राज्य विधिमंडळाचा अधिकार आहे. कलम 329 नुसार निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना प्रतिबंध. निवडणूक आयोगाने मतदारसंघाचे परिसीमन, जागांचे वाटप याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही. निवडणूक आयोगातील काही त्रुटी. राज्यघटनेत निवडणूक आयुक्तासाठी कोणत्याही अटी सांगितलेल्या नाहीत. राज्यघटनेत सहाय्यक निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ निश्चित नाही. राज्यघटनेने निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांना सरकारमधील पुढील कोणत्याही नियुक्तीपासून परावृत्त केलेले नाही. अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.